नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मधील भाजप उमेदवार वंदना भांबरे, रंगनाथ ठाकरे, रुपाली पाटील, विजय देवरे यांनी नकाने गावात जाहीर प्रचार सभा घेतली. या सभेला माजी आमदार कुणाल पाटील, प्राध्यापक अरविंद जाधव, भाऊसाहेब देसले, आशुतोष पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. या सभेला ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. नकाने, वलवाडी, भोकर व कॉलनी परिसरातील ज्येष्ठ शेतकरी नागरिक, महिला, माता व तसेच माझे तरुण सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण भारतीय जनता पार्टीचा अजेंडा घेऊन आम्हाला भारतीय जनता पार्टीने जी उमेदवारी दिलेली 4 लोकांना प्रभाग क्रमांक 7 मधून, प्रभाग क्रमांक 7 मधून रंगादादा ठाकरे व प्रभाग क्रमांक 7 मधून माझी धर्मपत्नी सौ रुपाली जगदीश पाटील व प्रभाग क्रमांक 7 मधून विजय अरुण देवरे अशी चांगल्या लोकांची निवड करून भारतीय जनता पार्टीने एक उमेदवारी दिलेली, सक्षम उमेदवार दिलेले आहेत लोकांसमोर. आणि भारतीय जनता पार्टीचे जे राहिलेले कामं असतील ते पूर्ण करण्यासाठी, आपल्या प्रभागातील कामं पूर्ण करण्यासाठी आपल्या गावातील वलवाडी असेल, भोकर असेल, वलवाडी कॉलनी परिसरातील जे राहिलेले कामं असतील ते पूर्ण करण्यासाठी मागच्या पंचवार्षिक आम्हाला 4 उमेदवारांना द्यायचं आहे. आणि मी माझ्या गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एकच विनंती करतो की आपण जी एकजूट दाखवतो गावात, जो सण असेल, उत्सव असेल, जो आपण सर्व गाव एकजुटीने जो एकोपा दाखवतो, तोच एकोपा आपल्याला येणाऱ्या 15 तारखेला दाखवायचा आहे. आपण हा जो सर्व सण उत्सव जो एकोपाने साजरा करतो, तसाच हा लोकशाहीचा उत्सव आहे. हा लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपल्याला सर्वांना एकजुटीने जी ताकद दाखवायची आहे ती 15 तारखेला सर्वांनी मतदानाला लवकरात लवकर निघून आपला मतदानाचा हक्क बजवायचा आहे. आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये भाग घेऊन आम्हाला 4 उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे. धन्यवाद. कार्यामध्ये एक 5-25 सभा तर मी 100% अटेंड केल्या असतील, पण आतापर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये एवढी मोठी सभा नकाण्यामध्ये मी बघितलीच नाही. हे मी तुम्हाला जाहीरपणे कबूल करू इच्छितो. म्हणजे जसं आमचं भारतीय जनता पक्षाने नारा दिलेला आहे की आमचं धुळं बदलतंय, तसं आता मला म्हणावं लागेल की आमनं नकानं बी बदली राहिलो. 100% बदल. नकाने गाव कसं असं मुठीसारखं एक होऊन गेलेलं आहे. आणि भक्कमपणे मला तर एक चेहरा बघून राहिलो मी, कोणीच राहिलं नाही. गर्वलो की शिल्लक शेतकरी तेव्हा संघही राहिले आहेत. सगळीच्या सगळी मंडळी सभेमध्ये उपस्थित झाली आहे. त्यामुळे तुम्हाला चौघांना किती म्हणजे तुमचं नशीब इतकं भारी आहे. तुम्हाला काय सांगू. वंदनाताई, आमच्या वंदनाताई ज्येष्ठ नगरसेविका म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. आमचे रंगनाथ दादा त्या ठिकाणी आमच्या भोकर वलवाडीमध्ये असतात. रंगनाथ दादाने सुद्धा मागच्या वेळेस नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. खूप चांगला. नाही काही उभं राहू नका, तुम्ही ओळखता सगळ्या. नाही तर जो बी उठ असतो उभा राहा. काय उभा राहा, तसली माहिती फोटो लागेल एवढा बोटाला. त्यानंतर आमचे विजय भाऊ देवरे, विजय भाऊ भोकरचा एक आमचा तरुण नेता. ते काय कोणती सभा कडी आता त्याला विजू बोला विचारलं, कर भाऊ तू भाषण करणार आहे का? तो म्हणे नाही मी काही जास्त बोलत नाही म्हणे, मी काम करस म्हणे. मग आमने सभा भलता बोल राहायचा तू, तो कसं काय बोलला. आमचे विजू भाऊ आणि आमच्या तुमच्या सर्वांच्या सुनबाई, आमच्या जगदीश दादाच्या धर्मपत्नी रुपालीताई, तुम्हाला चौघांना सांगतो तुम्ही सगळे एवढे नशिबान आहेत. खरं सांगतो म्हणजे जो आमच्या काळात इतका दांगडो व्हायचा मागच्या महापालिकेला मला आठवतं, इतका दांगडो होता. पण तुमचं नशीब इतकं चांगलं आहे की सर कोणताच विरोध म्हणत आहे. सर्व एक व्यासपीठवरती लागणार. म्हणजे विरोध बी तिथेच आणि सगळेच कोणी शिल्लक राहिलं नाही. सगळ्यांना एकत्र करून टाकलं. मला तर असं वाटतं ना की विजूदारा तुझा पाय घेऊन धरता चांगला आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.